नमस्कार मंडळी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दर महिना 1500 रुपये देण्यात येणार आहेत। सुमारे 1 कोटी महिलांना याचा लाभ घेता येणार असून याचे फॉर्म 1 जुलैपासून सुरू करण्यात आलेले आहेत। तर तुम्ही आता याला अर्ज करू शकता। परंतु अर्ज करण्याच्या अगोदर या योजनेसाठी पात्रता आणि अपात्रता याच्या काही अटी आहेत, त्या अटी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर या योजनेला कोण पात्र असणार आहे, आता आपली लाडकी बहीण यासाठी पात्र आहे का, तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे। तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। तर मंडळी, आता या योजनेला कोण पात्र असणार आहे हे आपण पाहूयात। तर यामध्ये सर्वात पहिली अट आहे, सुविधेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांना घेण्यात येणार आहे। म्हणजे ज्या महिलेला याची सुविधा घ्यायची आहे, हा लाभ घ्यायचा आहे, त्यांचं रहिवास हे महाराष्ट्रातील असायला हवं। जर तुमचं रहिवास मध्य प्रदेश, गुजरात इतर राज्यामध्ये असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। दुसरी जी अट आहे ती आहे, महिलेचं वयोगट हे 21 ते 60 एवढं असावं। जर एवढा असेल तरच तुम्ही लाभ घेऊ शकता आणि यासाठी तुमच्या आधार कार्डवरती जी तारीख आहे, तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे, तर ती बरोबर असायला हवी, जेणेकरून तुम्हाला या सुविधेचा लाभ घेता येईल। तिसरी जी अट आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरता कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असावे। जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू नका, तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाहीये। नंतर चौथं जे आहे, इन्कम टॅक्स भरणारी जी महिला आहे या योजनेस पात्र नसेल। म्हणजे जर तुम्ही नोकरीला असेल, प्रायव्हेट सेक्टरमध्ये किंवा गव्हर्नमेंटमध्ये जर तुम्ही नोकरीला असाल आणि तुमचा इन्कम टॅक्स कटत असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाहीये। नंतर पाचवी जी आहे, सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना याचा लाभ घेता येणार नाही। ज्या महिला सरकारी सुविधा घेतात त्या महिलांना यासाठी लाभ घेता येणार नाहीये। नंतर शेवटची जी आहे, सरकारी योजनेतून कुठल्याही प्रकारचं मानधन जे टेम्पररी बेसिस असेल किंवा परमनंट बेसिसवरती महिला काम करत असतील, जसं की अंगणवाडी सेविका असतील, आरोग्य सेविका असतील, तर या महिलांना याचा लाभ घेता येणार नाहीये। तर ह्या 6 अटी, जर तुम्ही या 6 अटीला पार करत असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। जर तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात केली नसेल आणि तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर मी त्याच्यावरती याच्यानंतर एक सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे। तो व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचा व्हिडिओ येईल आणि तुम्हाला फॉर्म भरायला अडचण येणार नाही। जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।